पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे काय, तसेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सच्या प्रॉपर्टी ह्या सविस्तर बघितल्यात. हा व्हिडिओ स्टार्ट करताना मला तुम्हाला एकच लक्षात आणून द्यायचं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे एनर्जी, म्हणजे असे रेडिएशन्स की ज्या रेडिएशन्समधून आपल्याला एनर्जी मिळते. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला रिजन्स ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम शिकायचे आहेत. कोणते कोणते रिजन्स आहेत, म्हणजे काय रिजन्स म्हणजे काय, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स हे कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ते आपल्याला ह्या व्हिडिओमधून शिकायचं आहे. तुमच्यासमोर एक पिक्चर आणतो मी की ज्यामध्ये असं दिसेल तुम्हाला की मध्ये एक कॉलम आहे ऑफ व्हाईट कलरचा. त्याच्यामध्ये नावं लिहिलीत मी, वेगळ्या वेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सची नावं लिहिलीत. सगळ्यात फर्स्टली बघा, गॅमा रेज 2 नंबरला लिहिलेलं आहे, एक्स रे, अल्ट्राव्हायोलेट रेज, व्हिजिबल लाईट, नियर इन्फ्रारेड, फार इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह रेडिएशन्स आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन्स. थोडंसं तुम्ही याच्याकडे विचार केला ह्या सगळ्या बाबींचा, तर असं दिसेल की 7 प्रकारचे रेडिएशन्स आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे गॅमा रेज, दुसरं म्हणजे एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, व्हिजिबल लाईट किंवा व्हिजिबल रेडिएशन्स, इन्फ्रारेड, त्याचे 2 भाग इथे दाखवलेत, नियर इन्फ्रारेड, फार इन्फ्रारेड, पण तुर्तास आपल्या माहितीसाठी इन्फ्रारेड रेडिएशन्स, मायक्रोवेव्ह रेडिएशन्स आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन्स. एक गोष्ट समोर घेतली तर तुमच्या लक्षात येईल की 7 प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आपल्याकडे आहेत की ज्याची नावं तुमच्या समोर आहेत. त्यापैकी हे 7च्या 7 जे रेडिएशन्स आहेत ते रेडिएशन्स मी अशा पद्धतीनं तुमच्यासमोर ठेवलेत की जेणेकरून खालून वर बघत गेलं आपण तर वेवलेंथ लेफ्ट साईडला दिसते बघा, सगळ्यात खाली लॉंग वेवलेंथ म्हटले आणि वर शॉर्ट वेवलेंथ म्हटले. खाली लॉंग वेवलेंथ म्हटले, वर शॉर्ट वेवलेंथ म्हटले. खाली लो एनर्जी म्हटले, वर हाय एनर्जी म्हटले. खाली लो फ्रिक्वेन्सी म्हटले, वर हाय फ्रिक्वेन्सी म्हटले. याचा अर्थ काय आहे, तर हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत 7 प्रकारचे, ह्यांचा जर आपण ह्यांना जर रांगेत बसवलं तर सगळ्यात कमी वेवलेंथ ही गॅमा रेजची असेल, त्याच्यापेक्षा एक्स रेजची जरा वेवलेंथ वाढत जाईल, व्हिजिबल रेजची त्याच्यापेक्षा थोडी जास्त होईल, असं करत करत रेडिओ फ्रिक्वेन्सीची वेवलेंथ सगळ्यात जास्त असेल. म्हणून ही जी अरेंजमेंट आहे की ज्या अरेंजमेंटमध्ये हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स हे वेगळ्या वेगळ्या एनर्जीला प्लेस केले जातात की ज्याची एनर्जी एकतर वाढत जाईल किंवा कमी कमी होत जाईल. दॅट इज इट इज ॲन ॲरे ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स अकॉर्डिंग टू इट्स वेवलेंथ. असा ॲरे ज्या वेळेला आपण तयार करतो त्यावेळेला त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतात. ही जी मांडणी आहे की ज्या मांडणीमध्ये वेवलेंथ एकतर वाढत जाईल किंवा कमी होत जाईल, म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सीकडून तुम्ही गॅमा रेजकडे जाल तर वेवलेंथ कमी 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 होत जाईल आणि गॅमा रेजकडून रेडिओ फ्रिक्वेन्सीकडे येईल तसं वेवलेंथ वाढत जाईल. ह्या मांडणीला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतात. एकच गोष्ट तुम्हाला ह्या पिक्चरकडून समजावून घ्यायला पाहिजे की रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशनची वेवलेंथ जास्त असते आणि गॅमा रेजची वेवलेंथ कमी असते, बाकीचे सगळे मध्ये असतात. परत एकदा मी कमीकडून जास्तकडे वाचत जातो. रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन्स, मायक्रोवेव्ह रेडिएशन्स, इन्फ्रारेड रेडिएशन्स, व्हिजिबल रेडिएशन्स, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स, एक्स रेज रेडिएशन्स, गॅमा रेज, अशा प्रकारचे रेडिएशन्स वाचत गेलो आपण, म्हणजे कमी वेवलेंथकडून जास्त वेवलेंथकडे गेलं तर कळत जातात. जशी वेवलेंथ
कमी कमी होत जाईल तशी एनर्जी वाढत जाते, हे समोर येतं ह्या पिक्चरमधून. आणि जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढत जाईल तशी एनर्जी वाढत जाते. म्हणजे लेफ्ट साईडला मी तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टीज जरा डिस्कस केलेत. प्रॉपर्टीज काय आहेत की कमी वेवलेंथ, जास्त एनर्जी, जास्त फ्रिक्वेन्सी. जास्त वेवलेंथ, कमी एनर्जी, कमी फ्रिक्वेन्सी. म्हणजे रेडिओ रेडिएशन्स जे आहेत, रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन्स, त्याची वेवलेंथ जास्त असते पण एनर्जी कमी असते. आणि गॅमा रेजमध्ये वेवलेंथ कमी असते पण एनर्जी जास्त असते. प्रत्येकाची वेवलेंथसुद्धा समोर ठेवलेली आहे तुमच्या. म्हणजे रेडिओ रिजन जो आहे तो 10 ते 10⁻², 10 to 10⁻² एवढी रेंज असते त्याची वेवलेंथ नॅनोमीटर्समध्ये. मायक्रोवेव्हची 10⁻² to 10⁻⁴. नंतर इन्फ्रारेडची रेडिएशन्सची 10⁻⁴ to 10⁻�6. नंतर UV व्हिजिबल रेडिएशन्सची 10⁻�6 to 10⁻8. एक्सरेजची 10⁻8 to 10⁻10 नॅनोमीटर्स अशी रेंज असते. थोडा एक्सेस तुम्हाला सांगायचं म्हणजे व्हिजिबल रेडिएशनमध्ये 7 कलर्स असतात. व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. आपल्याला जे सूर्यापासून जे प्रकाश मिळतो, जे रेडिएशन्स मिळतात ते व्हिजिबल रेडिएशन्स असतात. त्याची एनर्जी किती असते तुम्हाला ह्या पिक्चरमधून लक्षात येईल की गॅमापेक्षा त्याची कमी असते आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीपेक्षा त्याची एनर्जी जास्त असते. त्या रेडिएशन्समध्ये 7 कलर्स असतात. त्याच्यामध्ये व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. आणि ह्या 7 कलर मुळेच आपल्याला डिफरंट कलर्स ओळखता येतात. म्हणून आपण जे बघतो प्रकाश, तो प्रकाश हा व्हिजिबल रेडिएशनचा असतो. त्याची वेवलेंथ ही रेडिओ फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असते आणि गॅमा रेजपेक्षा थोडीशी जास्त असते. त्यामुळे त्याची एनर्जी हे इन बिटवीन रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि गॅमामध्ये असते. एवढंच मला तुम्हाला याच्याबद्दल सांगायचं आहे. पुढचा व्हिडिओ आपण बघू.